आणि हे 34-34 लाखाचा जर बोजा आमच्यावरनी टाकला, कुठल्या तर बँकेतनं काहीतरी लोन वगैरे काहीतरी नोटीस आली तर ह्याला आम्ही काय करायचं? मग अमित कांबळेने 34 लाख रुपये आणले, ते ट्रान्झॅक्शन झालं कुठून हे पैसे अमित कांबळेच्या नावावर आले याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की संस्था ही 100 कोटीची आहे. संस्थेची मालकीची मिशनरी वेगळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 15 ते 16 सुतीगिरणीच्या मिशनऱ्या, 15 ते 16 कोट्यवधी रुपयाच्या ह्या मिशनऱ्या कुणाच्या हे समजा ह्याच्यामध्ये. अमित कांबळेंचा हा प्रश्न अगदी रास्त आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाव मध्ये येतं आहे, ते म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याचं, की मी माझं आत्महत्या करणारच म्हणून मी स्वतःचं रूप बदलून मी तिथे गेलो होतो. या ठिकाणी काही गोष्टी समोर आल्या त्या या ओमकार प्रशांत साळी यांच्या अवतीभोवती फिरत आहेत. उद्या भविष्यात आम्ही घरदार इकलो तर सुद्धा ते आम्ही पैसे भरता येणार नाही. त्यामुळे मला ह्याच्याशेवट आत्महत्येशेवट पर्याय नाही. जी मिल जी चालू आहे ही संपूर्ण मिल ही आधुनिक मशिनरीनं सुरू आहे. 15 ऑगस्टला मी एवढं आत्मदहन केलो आहे, मग ह्याचं गांभीर्य शासनाला जर नसेल आणि शासनाच्या जर मनात असेल की मी आत्महत्या करूनच मरावं, तर शेवट नाही इलाज आहे. मागासवर्गीय संस्था स्थापन करून त्यामध्ये मागासवर्गीयांना सभासद करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर इतर समाजाने हक्क गाजवायचा, हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवे सांगण्यासारखे नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अशा संस्था आहेत ज्या मागे अवसायनात गेल्या आणि त्या का अवसायनात गेल्या आणि त्याचा तपास काही केला तर काही केला नाही. या सर्व गोष्टी आर्थिक बाबी समोर येत असताना आज एक अशी भयंकर गोष्ट समोर आलेली आहे. मागासवर्गीय व्यक्तीचं नाव संस्थेत वापरून, मागासवर्गीय संस्थेची स्थापना झालेल्या संस्थेत वापरून इतर मागासवर्गीय संस्थेच्या इतर मागासवर्गीय व्यक्ती या संस्थेवर राज करतो आहे. आणि इतकंच नाही तर या संस्थेत मोठा घोटाळा देखील झालेला आहे. हे सर्व आज समोर आलेलं आहे आणि त्याचा तपास करण्यासाठी इथे सोलापूर उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयातील काही अधिकारी आलेत. त्यांनी तपासणी केलेली आहे. या तपासणीमध्ये नेमकं काय घडलं आणि ह्या तक्रार नेमकी कोणाची होती ते आपल्यासोबत आहेत अमित संभाजी कांबळे. आणि यांची ही तक्रार आहे की यांचं नाव नसताना संस्थेत नाव घातलं. गेल्या 5-6 वर्षानंतर, आज 6 वर्षानंतर ते उघडकीस आलं आणि त्यांच्या नावे अनामत रक्कम 34 लाखाहून अधिक ठेवलेली आहे. ही धक्कादायक बाब आहे. आता आपल्यासोबत अमित आहेत. अमितराव, नेमका काय प्रसंग घडला तुमचा सांगा. हे काय मातोश्री मागासवर्गीय रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सुतीगिरणी, ही सुतीगिरणी स्थापन केलेली. ह्याच्यामध्ये माझं नाव आलं, ते कसं आलं, कोण घातलं आणि माझे डॉक्युमेंट कोण त्याच्यामध्ये कुठून घेतले ह्याचं मला काय माहिती नाही. हे मला 2 महिने झालं ह्याची माहिती मला मिळाली. एक इलेक्शन कार्यालय माध्यमातून याद्या लावलेल्या होत्या, त्या यादीतून माझं नाव माझ्या लोकांना समजलं आणि त्यांनी मला पाठवलं की असं असं तुझं नाव आहे म्हणून. त्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी करायला लावलो. चौकशी अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे दिला. 15 ऑगस्टला माझं जिल्हा कार्यालयावर आत्मदहनाचं आंदोलन झालं. त्या अनुषंगानं अधिकारी चौकशीला आलो आहे अशी कागदपत्र घोडे नाचवले. त्यावेळी मला अधिकाऱ्यांनी सुद्धा दिशाभूल केली. चौकशी काही त्यांनी केलेली नाही. परत आज 27 तारखेला त्यांनी चौकशी घेतली, परंतु चौकशीसाठी यांनी आले, त्यांचं मी स्वागतच केलेलं आहे. परंतु काय की मला असं वाटतं की उद्या सुट्टी आहे, परवा दिवशी सुट्टी आहे, 4-5 दिवस सुट्टी आहेत. अधिकारी तक्रारदाराला दाखवायचं की बाबा तुझ्या अर्जानुसार आम्ही चौकशीला आलो आहे, मुद्दे काढायचे. परंतु मुद्दे कागदपत्रावर घेऊन त्याचा काय उपयोग नाही. त्या मुद्द्यानुसारनं फायल्या तपासायला मिळायला पाहिजे. त्या फायल्याच काही तपासायला मिळाल्या नाहीत. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं आहे की संस्था ही 100 कोटीची आहे. संस्थेची मालकीची मिशनऱ्या वेगळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 15 ते 16 सुतीगिरणीच्या मिशनऱ्या, 15 ते 16 कोट्यवधी रुपयाच्या ह्या मिशनऱ्या कुणाच्या हे समजा नाही ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये जे व्हाईस चेअरमन ओमकार प्रशांत साळी आणि माझं नाव कोण घातलं, मी ह्यापूर्वी बी मी अर्जामध्ये दिलेला आहे. प्रशांत साळी ह्यो कोण आहे की पोलीस RTO उपअधिकारी, जिल्ह्याचा अधिकारी. मग ह्या RTOचा 2 नंबरचा पैसा ह्या संस्थेच्या माध्यमातून मिशनऱ्या आणून आणि ही मिशनरी इथं बसवले गेलेत. परंतु ते मिशनऱ्या संस्थेच्या नावावर नाहीत.
संस्थेचा कुठलाही संबंध नाही किंवा इमारती भाड्यानं घेतली संस्थेनं भाड्यानं दिलं ह्यांना काय असं काहीच कागदपत्रे नाहीत. मिशनरी आणून बसवले गेलेत. संस्थेचं लाईट संस्थेच्या नावावरच परत ते माल उत्पादन करायला आलेत. मग हे गोड बंगाला काय कोट्यवधी रुपये ह्या संस्थेत आले कसे ह्याचा मला गंभीर म्हणजे मी अधिकाऱ्यांच्याकडे हा विषय मांडला गेला आहे. पण तो त्या बाबतीत कागदपत्र संस्था व्हाईस चेअरमन कुठलंही फायली आज सकाळपासून द्यायला तयार नाहीत. मी तुम्हाला सांगू इच्छितो आत्ता जे अधिकारी आलेत ते प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर विनय थोटे, त्यानंतर शिवानंद ब्रह्मा सहाय्यक आयुक्त, विश्वनाथ नाकेदार कार्यालयीन अधीक्षक, अर्जुन गोरे तांत्रिक सहाय्यक, अनमोल डोंगरे सहाय्यक वस्त्र निर्माण निरीक्षक हे आले आणि त्यांनी बाईट दिला आहे. मी तो तुम्हाला शेवटी दाखवेनच. तत्पूर्वी त्यांनी जी माहिती समोर दिलेली आहे त्या माहितीमध्ये काय निष्पन्न झालं आहे हे आपण बघूया. या ठिकाणी 8,000 स्पेंडलची मशिनरी आहे, 50 ते 60 कामगार आहेत. हे फक्त रेकॉर्डवरचं, अनरेकॉर्डवरचं आहे त्याची त्यांनी आता नोंद घेतलेली आहे. तर याच्यामध्ये माजी चेअरमनांनी राजीनामा देऊन नंतर नवीन चेअरमन निवड केलेली आहे आणि यांचा जुन्या चेअरमनांचा असा आरोप आहे की संस्थेला तोट्यात दाखवून त्यांचा मनमानीचा कारभार थांबवला, त्यामुळे त्यांना पदावरून हटवलेलं आहे आणि दुसरे चेअरमन केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता सध्या इथं निवृत्ती सदाशिव कांबळे म्हणून या संस्थेचे चेअरमन आहेत, तर ते मागासवर्गीय आहेत आणि ओमकार प्रशांत साळी हे इतर मागासवर्गीय आहेत. ही मागासवर्गीय संस्था आहे आणि व्हाईस चेअरमन या संस्थेचा हा इतर मागासवर्गीय आहे. आता याच्यामध्ये कायदेशीर बाबी जर बघितल्या तर हे कुठेही सोडू शकतात, त्याच्यात काय नाही, कारण हे लोक असा कारभार करत असतात. तर समोर आलेली गोष्ट अशी आहे की 2021ला या अमित कांबळे यांचं नाव आलं आणि 35 लोकांची अशी नावे आहेत ज्यांच्या नावे अनामत रक्कम आली. त्यापैकी 29 लोकांच्या नावे 34 लाखहून अधिक रक्कम ही अनामत रक्कम 34 लोकांची भरून घेतलेली आहे अनामत असं दाखवलेलं आहे. त्यामध्ये अमित कांबळेंचं असं म्हणणं आहे की त्यानं एकही रुपया संस्थेला दिला नाही. मग अमित कांबळेने 34 लाख रुपये आणले ते ट्रान्झॅक्शन झालं कुठून हे पैसे अमित कांबळेच्या नावावर आले याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर 29 लोक ज्यांचं नाव आज अमित कांबळे झालं आहे तसं 29 लोकांची नावे ही समोर आली पाहिजेत आणि ती शासनानं आणली पाहिजेत. त्याचा आम्हाला जो कागद मिळाला आहे तो मी स्क्रीनवरती दाखवतो आहे. त्याचबरोबर याची रक्कम जर बघितली तर 9,83,40,000हून अधिकची रक्कम ही आता समोर येत आहे. म्हणजे 9-10 कोटीच्या आसपास रक्कम ही ट्रान्झॅक्शन झाली, अनामत म्हणून आली. ती कशासाठी? ही संस्था वाचवण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी. यापैकी एका व्यक्तीचं म्हणणं आहे की मी 34 लाख रुपये दिले नाहीत. बघा यामध्ये नेमका घोटाळा असू शकतो आहे का नाही. तर त्याचबरोबर या ठिकाणी काही गोष्टी समोर आल्या त्या या ओमकार प्रशांत साळी यांच्या अवतीभोवती फिरत आहेत. ह्या आपण बघितलं तर यामध्ये जो कापूस खरेदी केला जातो आहे याच्यामध्ये असं दाखवलं आहे की अमित कांबळे हा कापूस तयार करतो आहे, पण हा कापूस तयार करत नाही. तर याच्यामध्ये दाखवलं आहे की कापूस खरेदी करणाऱ्या ज्या 3 ते 4 कंपन्या आहेत त्या अननोन आहेत. मात्र एक कंपनी आहे जी संशयाच्या भोवऱ्यात येते ती जीवाई एक्सपर्ट. ही प्रशांत साळी यांच्या ओमकार प्रशांत साळी यांच्या कनेक्शनमध्ये येते. त्याचबरोबर पक्का माल खरेदी करणारी कंपनी कोण आहे तर ती देखील आहे जीवाई कंपनी. म्हणजे बघा जीवाई एक्सपर्टकडनंही माल उचलतात आणि जीवाई एक्सपर्टलाच माल हा विकला जातो. अशा पद्धतीनं या ठिकाणी घोटाळा हा समोर आलेला आहे. आणि आज जर या इथली परिस्थिती आपण जर बघितली तर ही मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. संपूर्ण जी मिल जी चालू आहे ही संपूर्ण मिल ही आधुनिक मशिनरीनं सुरू आहे. जर मिल 1993ला स्थापन झाली आणि 21 नंतर हा जो बदल झालेला आहे या बदलामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. तो रेकॉर्डवर काही प्रमाणात आलेला आहे. कारण 21, 22, 23 आणि 23 ते 25 असे रेकॉर्ड जे ऑडिट रिपोर्ट हा चौकशी अधिकाऱ्यांनी बघितला आहे. त्याच्यामध्ये नाव अमितचं होतं, निष्पन्न झालं आहे आणि अमितचं नंतर नाव देखील त्यांनी खोडलं आहे. नाव न बदलून तिथं दुसऱ्याचं नाव देखील घातलं गेलं आहे असं देखील केलेलं हे त्यांच्या निष्पन्न आले आणि त्यांनी सर्व रेकॉर्ड आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे. त्याचबरोबर त्यांनी
अमितची जी तक्रार होती ती तक्रार देखील ऐकून घेतली आहे. आता या तक्रारीवरती अमित समाधान नाही. याचं कारण आहे की आज हे जे वाईस चेअरमन आहेत ओमकार प्रशांत साळी हे आज चौकशी समितीसमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी आपल्या प्रकृतीचं कारण दाखवलेलं आहे. मात्र इथल्या काही लोकांनी बघितलं आहे की प्रशांत साळी सकाळी येऊन त्यांच्या गाडीत येऊन रेकॉर्ड विभागाला ते कुलूप लावून गेलेत. इथल्या लोकांनी काही बघितलं आहे, CCTVमध्ये कैद आहे असं म्हणतात. आता ते काय आपल्याला देतील सांगता येत नाही, पण ते हजर झाले नाहीत आणि त्यामुळं चौकशीचं प्रमुख जे दप्तर आहे ते त्यांच्या ताब्यात आहे आणि ते चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना मिळालं नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांनी आता संस्थेला रीतसर पत्र दिलं आहे की तुम्ही ते तात्काळ उपलब्ध करून द्यावं म्हणून. आता ते देतात की नाही देतात हे पाहणं आपल्याला उत्सुकतेचं राहणार आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीच्या संदर्भात जी अमित संभाजी कांबळे यांनी जी तक्रार दिली होती त्या संदर्भात या ठिकाणी चौकशी पथक सूतगिरणीच्या ठिकाणी येऊन त्यांनी आम्ही सगळं जाब जबाब परत सचिव उपस्थित संचालक जे होते त्यांनी आणि तक्रारदार यांचे मुद्दे समजून घेतले. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुद्द्यावर डिटेल माहिती घेतली आणि जे रेकॉर्ड आहे त्या संदर्भातलं त्याची मागणी आम्ही संस्थेच्या सचिवांना केलेली आहे. ते अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. रेकॉर्ड प्राप्त होईल आणि जरी नाही झालं तरी आम्ही आमचा चौकशी अहवाल त्या सर्व परिस्थितीला अनुसरून माननीय आयुक्त यांच्याकडे सादर करू. त्याचबरोबर आता आपण अमितकडून जाणून घेऊया की अमितने नेमकं आता याची पुढची भूमिका अमित कांबळेंची काय असणार आहे. तुमची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका म्हणजे आता अशी आहे की आता मी तर अर्ज केलेत 2-3. हे माझं आंदोलन आता मी दुसरं घेतलं आहे. 15 ऑगस्टचं आंदोलन झाले. 15 जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर मी आंदोलन केलं आहे की एवढं गंभीर आणि मी जे आंदोलन केलं आहे की मी माझं आत्महत्या करणारच म्हणून मी स्वतःचं रूप बदलून मी तिथे गेलो होतो. मी मरण्यासाठी मी एवढा जीवाला कावलं का की आमची आहे परिस्थिती गरीब. आम्ही राहणारी माणसं आहे झोपडपट्टीतनं आणि हे 34 लाखाचा जर बोजा आमच्यावरनी टाकला, कुठल्या तर बँकेतनं काहीतरी लोन वगैरे काहीतरी नोटीस आली तर ह्याला आम्ही काय करायचं. त्यामुळं आणि सभासद म्हणून मला ह्याच्यामध्ये गाठलं आहे आणि सभासद म्हणून मला त्याच्यामध्ये ओवलं आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा घोटाळा दिसायला आला आहे. उद्या भविष्यात आम्ही घरदारं इकलो तर सुद्धा ते आम्ही पैसे भरता येणार नाही. त्यामुळं मला ह्याच्याशेवट आत्महत्येशेवट पर्याय नाही. कारण की शासनानं बी लक्ष घातलं आहे परंतु मला असं वाटत नाही की मनापासून त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे. मला राहून तेच शब्द येतो का की शासनानं आज त्यांना पावर आहेत. आज सकाळी आले त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. 15 दिवस नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांना पावर आहेत. दप्तर देत नसेल तर पोलीस स्टेशनला अर्ज द्यावं तात्काळ आत्ताच्या आत्ता आणि ते दप्तर सगळं जप्त करून त्यांनी सोलापूरला न्यावं. ही शासकीय अधिकाऱ्यांना ही पावर आहेत. ती पावर का वापरलं जात नाही त्यांनी ती पावर वापरावं. मला वारंवार असं सांगू नये की आम्ही त्यांना दप्तरासाठी पत्र दिले. दप्तर मागणीसाठी 4 पत्र काढलेत त्यांनी आतापर्यंत. मग ते दप्तर देत नसतील मग शासकीय अधिकाऱ्यांना हे भारी आहेत का? अमित कांबळेंचा हा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नाव मध्ये येतं आहे ते म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याचं. प्रशांत साळे हे शासकीय अधिकारी आहेत आणि शासकीय अधिकाऱ्याचा मुलगा एवढी मोठी मिल चालवत असेल तर हा आर्थिक व्यवहार होतोय कुठून, पैसा येतोय कुठून. साहजिकच हा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण असे अनेक प्रकरणं आलेत. ते चांगलं काम करत असतील देखील पण त्यांना कोण मदत केली असेल काय, पण ह्याच्यामध्ये सत्य काय आहे ते समोर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अमितचा हा प्रश्न बरोबर आहे. अमितजी आता तुम्ही सांगा, तुम्ही 15 ऑगस्टचं आंदोलन तुमचं फेल गेलं, आजचं आंदोलन तुमचं फेल गेलं असंच म्हणताय का तुम्ही? 15 ऑगस्टला मी एवढं आत्मदहन केलो आहे. मग ह्याचं गांभीर्य शासनाला जर नसेल आणि शासनाच्या जर मनात असेल की मी आत्महत्या करूनच मरावं तर शेवट नाही इलाज आहे. मी आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? माझी पुढली भूमिका मी अर्ज दिलेत की 1/9/2016 म्हणजे माही 9च येतो आहे. हे 1 तारखेनंतर कधीही कुठल्याही दिवशी कुठल्याही तारखेला महाराष्ट्रामधले कुठल्याही कार्यालयासमोर मी आत्मदहन करून घेणार आणि मी मरणारच आहे. मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. का की शासन जबाबदारीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालत नसेल आणि त्याचं गांभीर्य घेत नसेल का की माझ्याबद्दलचं अर्जाचं तर त्याला पर्याय नाही. तर अशी ही परिस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहिलं की एक अमित कांबळे शिरवदावाडमध्ये राहणारा एक गोरगरीब कुटुंबात
जन्माला आलेला मागासवर्गीय समाजातील व्यक्ती, त्याचं 2021मध्ये अचानक या मिलच्या सभासद यादीत नाव आलं आणि त्याच्या नावे 34 लाख रुपयाची अनामत रक्कम इथे ट्रान्झॅक्शन झालेली दिसते. आणि मग या 34 लाख त्याचे घेतले, मग ते गेले कुठं? त्यामुळं अशा प्रकारचा 9 कोटी 80 लाख रुपयाचा जो गोंधळ आहे तो आता समोर आलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं आत असणाऱ्या मशनी या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत की काही मशनरी या इथं बेकायदेशीर आणून ठेवलेल्या आहेत. याचं रेकॉर्ड कुठंही इथं नाही. संस्थेची जागा असताना बाहेरून मशनरी आणून ठेवणं आणि त्याचा उद्योग करणं म्हणजे ही संस्था खरोखर तोट्यात चालली आहे की तोट्यात जाताना दाखवली जाते, हा पण यात संशोधनाचा विषय आहे. आता शासन अधिकारी हे नेमकी कुठली भूमिका बजावतात, याच्यावरती योग्य कारवाई करतात की अमित कांबळेसारख्या निष्पाप व्यक्तीचा यात बळी जातोय, हे आपण पाहूया पुढच्या भागात.